गुड मॉर्निंग. आज आपण अमेरिकन घटनावाद ची वैशिष्ट्ये पाहतोय. त्यामधील पहिली 7-8 वैशिष्ट्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले. आज या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अमेरिकन राज्यघटनेची 7-8 उर्वरित वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्यातलं 9वं वैशिष्ट्य आहे सत्ता विभाजनाचे तत्व. मॉन्टेस्क्यूनं जो सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडलेला आहे त्या सत्ता विभाजनाचा सिद्धांत अमेरिकन राज्यघटनेने स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे तीनही विभाग म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे एकमेकापासून स्वतंत्र राहून आपले कार्य करीत असतात. या तीनही विभागातील दोन विभाग किंवा तीनही विभाग एकमेकाच्या किंवा व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समूहाच्या ठिकाणी केंद्रित झाले तर व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते. म्हणजे थोडक्यात काय तर शासनाच्या तिन्ही विभागापैकी कोणताही विभाग जर व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या ठिकाणी केंद्रित झाला म्हणजे त्यावेळेस व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं. म्हणून शासनाचे तीनही विभाग पूर्णपणे स्वतंत्र ठेवणं आवश्यक असतं. अमेरिकन राज्यघटनेनं या सत्ता विभाजन तत्वाचा स्वीकार करून काँग्रेस, अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालय यांना आपापल्या कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करता येत नाही. याला सत्ता विभाजनाचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळी विभागाची वेगवेगळी सत्ता वाटून दिलेली आहे. सत्ता विभाजन म्हणजे कार्यकारी मंडळाची सत्ता वेगळी, कायदेमंडळाची सत्ता वेगळी, अध्यक्षाची सत्ता वेगळी आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायमंडळाची सत्ता वेगवेगळी. ते आपापल्या क्षेत्रात कायदे करतील, कार्य करतील. त्याला सत्ता विभाजन सिद्धांत असे म्हणतात. उदाहरणार्थ अध्यक्ष आपल्या 4 वर्षाच्या कालावधीत म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या 4 वर्षाच्या कालावधीत स्वतंत्रपणे अंमलबजावणीचे कार्य करू शकतो. तसेच अध्यक्ष काँग्रेस ही कायदे निर्मितीचे काम स्वतंत्रपणे करू शकते. म्हणजे अध्यक्षही आपलं काम स्वतंत्रपणे करू शकतो अंमलबजावणीचं आणि तिथलं कायदे मंडळही करू शकतं. याचा अर्थ असा आहे. अशा रीतीनं लेफ्ट कुणी होऊ नका. अशा रीतीनं शासनाचा प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करताना दिसून येतो. जेम्स मॅडिस यांनी या तत्वाचा फारच आग्रह धरला होता. म्हणजे अमेरिकन हे न्यायाधीश आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या 3 सत्ता एकाच ठिकाणी एकवटल्या तर अन्याय, जुलूम, सत्ता निर्माण होऊन व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात येईल असे स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं होतं. अमेरिकेच्या संविधानातील किंवा राज्यघटनेतील कलम 1, 2 आणि 3 मध्ये अनुक्रमे कायदेविषयक, कार्यकारी विषयक आणि न्यायविषयक अधिकाराचे स्पष्ट उल्लेख करून प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे कार्य करू शकेल असे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याला म्हणायचं सत्ता विभाजनाचा सिद्धांत. म्हणजे प्रत्येक विभागानं आपापलं कार्य स्वतंत्र करायचं, एकमेकाच्यात हस्तक्षेप करायचा नाही. त्याला म्हणायचं सत्ता विभाजन सिद्धांत. हाच सत्ता विभाजन सिद्धांत मॉन्टेस्क्यू यांनी सांगितलेला आहे. तोच अमेरिकेनं त्यांच्या राज्यघटनेत समावेश करून राज्यघटनेचं वैशिष्ट्य निर्माण झालेलं पाहावयास मिळतं. यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे नियंत्रण व संतुलनाची पद्धत. सत्ता विभाजनात यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल
सत्ता विभाजनाचे तत्व स्वीकारले असले तरी अगदी काटेकोरपणे ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणं कठीण आहे याची जाणीव घटना निर्मात्याला झालेली होती. शासनाची कोणताही विभाग अमर्याद, अनिवार्य, अनियंत्रित स्वरूपाचा होऊ शकत नाही किंवा होऊ नये यासाठी काही प्रमाणात दुसऱ्या विभागाचे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. शासनाच्या एका विभागाचे दुसऱ्या विभागावर काही प्रमाणात नियंत्रण असेल तर सत्तेचा समतोल साधता येतो. म्हणजे कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण असावं, कायदे मंडळावर न्यायमंडळाचं नियंत्रण असावं, असं एकमेकावर नियंत्रण असावं असं हे वैशिष्ट्य आहे. शासनाचे तिन्ही विभाग आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करीत असले तरी प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर नियंत्रण ठेवून सत्तेचा समतोल टिकवून धरतो. कार्ल फ्रेडरिच यांनी नियंत्रण व सत्ता संतुलनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली दिसून येते. ते म्हणतात, कार्ल फ्रेडरिच, शासनाच्या प्रत्येक विभागाला त्याच्या अधिकार सत्तेचा प्रमुख विभाग दिल्यानंतर इतर विभागांना त्याच सत्तेचा काही भाग देण्यात येतो. म्हणजे जरी तुम्हाला तुमचं कार्य, तुमचं काम दिलं असलं तरी दुसऱ्या विभागाचा त्यात समावेश काय होतो. उदाहरणार्थ बघा, कार्यकारी मंडळ आहे. हे कार्यकारी मंडळ कार्य करत असताना जे कार्य करायचं आहे त्याचा अगोदर कायदा करून घ्यावा लागतो. जे कायदे मंडळात ते विधेयक रूपात मांडून त्याचं कायद्यात रूपांतर करायचं असतं. मग कायदे मंडळाने केलेला कायदा आणि कार्यकारी मंडळ करत असलेले कार्य हे घटनेशी सुसंगत आहे का विसंगत आहे हे तपासून पाहण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. म्हणजे तिन्ही विभागाचे कार्य जरी स्वतंत्र असलं तरी त्यांचं एकमेकावर नियंत्रण असलेलं पाहावयास मिळतं, असं याचा अर्थ आहे. प्रत्येक विभाग आपल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र व सर्वश्रेष्ठ असतो, परंतु त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तरतूद केलेली असते. अशा पद्धतीनं नियंत्रण आणि सत्ता संतुलन हे वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत अधिकार. 11वं वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं अमेरिकन. मूलभूत अधिकार म्हणजे अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश करण्यात आलेला नाही. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये आणि अमेरिकन राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये हा फरक आहे, लक्षात ठेवायचं. आपल्यामध्ये मूलभूत हक्क जे आहेत ते घटना निर्मात्याने घटना निर्माण करतानाच घटनेत दिलेले आहेत, परंतु अमेरिकन राज्यघटना निर्माण होत असताना तिच्यामध्ये मूलभूत अधिकार दिलेले नाहीत. तर 1791 साली 10व्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकन राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. 1791 साली 10व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्काचा समावेश अमेरिकन राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील घटनेत मूलभूत अधिकाराचा समावेश नसल्यामुळे संघराज्याविरोधी गटाने मूलभूत अधिकाराचा घटनेत समावेश करावा याविषयी आग्रह धरलेला होता. म्हणजे अमेरिकन घटनेच्या विरोधात काही जे होते त्यांनी मूलभूत अधिकाराचा हक्क त्या घटनेत करावा अशी सूचना केली होती. ती सूचना मान्य करून 1791 साली 10व्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेमध्ये त्यांच्या संविधानात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. 1791 मध्ये 91 मध्ये घटनेच्या ज्या 10वी दुरुस्ती करण्यात आली त्यापैकी पहिल्या 8 दुरुस्त्यामध्ये मूलभूत अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत, परंतु तरतूद केलेली नव्हती. उल्लेख आलेला आहे पहिल्या 8-9 घटना दुरुस्त्यात, परंतु कुठं तरतूद असलेली दिसून येत नाही. काय आहे हा मूलभूत अधिकार? तर व्यक्तीचे जीवित, वित्त व स्वतंत्र याचे संरक्षण होण्यासाठी ही सनद महत्वाची व उपयुक्त ठरलेली
असते. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्ती विकासासाठी व्यक्तीला जे स्वातंत्र्य दिलेलं असतं त्याला मूलभूत हक्क असं म्हणतात. म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तीला जे स्वातंत्र्य दिलेले असतात त्याला मूलभूत हक्क असे म्हटलं जातं. घटनेने मूलभूत अधिकाराचे स्पष्टीकरण केल्यामुळे आणि न्यायमंडळाने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, म्हणजे मूलभूत हक्काची जबाबदारी स्वीकारल्यामुळे अमेरिकन लोकांना अदेय म्हणजे कसलं कधीही नष्ट न होणारे स्वरूपाचे मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ किंवा अन्य कोणत्याही अधिकारी व्यक्तीकडून मूलभूत अधिकारावर कोणत्याही स्वरूपाचे आक्रमण किंवा हस्तक्षेप होणार नाही अशी खात्री अमेरिकन राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. प्रत्येक नागरिकाला जीवित्वाचा, संचार करण्याचा, संपत्ती मिळवण्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, मतदान करण्याचा असे विविध स्वरूपाचे मूलभूत हक्क घटनेनं बहाल केलेले पाहावयास मिळतात. आणि या मूलभूत हक्कावर जर आक्रमण कोणी केलं असेल कुठल्या संस्थेनं, कुठल्या व्यक्तीनं, तर न्यायालयात दाद मागता येते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे 12वं, म्हणजे दुहेरी नागरिकत्व. म्हणजे अमेरिकेच्या संविधानामध्ये तेथील नागरिकाला दुहेरी नागरिकत्व आहे. आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे आपल्या गावचं, आपल्या कोल्हापूरचं, आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं एकच नागरिकत्व. आपल्याकडे एक मतदान ओळखपत्र आहे फक्त, म्हणजे तो नागरिक ऑल इंडियाचा नागरिक. अमेरिकेत मात्र दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे घटक राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि देशाचं नागरिकत्व, अमेरिकन नागरिकत्व वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. याला दुहेरी नागरिकत्व असे म्हणतात. 1868 मध्ये 14वी घटना दुरुस्ती करून अमेरिकन राज्यघटनेमध्ये दुहेरी नागरिकत्वाचा समावेश करण्यात आलेला दिसून येतो. म्हणजे दोन प्रकारचं नागरिकत्व, एक संघराज्याचे नागरिकत्व म्हणजे अमेरिकन संघराज्याचं, आणि दुसरं जी 50-51 घटक राज्य आहेत त्यांचं प्रत्येक ज्या घटक राज्यात राहतो त्याचं नागरिकत्व, असं घटक राज्याचं नागरिकत्व, असे दोन प्रकारचे नागरिकत्व तेथील नागरिकांना बहाल करण्यात आलेली दिसून येतात. याशिवाय ज्या घटक राज्यात राहतो त्या घटक राज्याचा नागरिक आणि अमेरिकेत राहतो म्हणून अमेरिकन संघराज्याचा नागरिक, असं दुहेरी नागरिकत्व अमेरिकेत पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढचं नागरिकत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अमेरिकन संविधान ही एक प्रकारची तडजोड आहे. म्हणजे 13वं राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे तडजोडीचं देश किंवा अमेरिकन संविधान म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय म्हणता येईल त्यात आपल्याला नक्की, तर अमेरिकेचे संविधान निर्माण करताना घटना परिषदेनं म्हणजे घटना समितीनं विविध मतांचे सभासद होते. म्हणजे घटना समितीत विविध मतांचे सभासद होते. एकमताने संविधानाचा मसुदा निर्माण करण्यासाठी त्यांना विविध स्वरूपाच्या तडजोडी करावी लागल्या. म्हणजे 13 वसाहती एकत्र आल्या, त्या 13 वसाहतीचे ते प्रतिनिधी होते, त्यांना विविध प्रकारच्या तडजोडी करून ते एकत्र आलेले पाहावयास मिळतात. म्हणून तडजोड ही एक अमेरिकन संविधानाचं वैशिष्ट्य म्हणून पाहता येते. काय तडजोड आहे ते पाहूया आपण. त्यापैकी काही प्रमुख तडजोडी पुढील प्रमाणे आहेत. पहिली तडजोड अशी की मोठी राज्य लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असावं. मोठ्या राज्य आहेत लोकसंख्येनं, त्यांना प्रतिनिधित्वाच्या म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असावं अशा मताचं एक विचार प्रवाह होता. लहान राज्य समान प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करीत होती. म्हणजे भारतामध्ये बघा, महाराष्ट्राची लोकसंख्याच्या प्रमाणात लोकसभेचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उत्तर प्रदेशचे खासदार आहेत. म्हणजे उत्तर प्रदेशची 16 कोटी लोकसंख्या आहे, तर 80 खासदार निवडून जातात लोकसभेमध्ये. महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या आहे, आपले 48 खासदार निवडून जातात लोकसभेवरती. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात घटक राज्यांना प्रतिनिधित्व आहे. परंतु अमेरिकेमध्ये तडजोड केलेली आहे. लहान घटक राज्य आणि मोठी घटक राज्य असला काय भेदभाव केलेला दिसून येत नाही. समान घटक राज्य समान प्रतिनिधित्व, ह्याला तडजोडीचं संविधानामध्ये तरतूद केलेली दिसून येते.
सिनेट या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व देण्याला या घटक राज्यांना देण्यात आलेलं आहे आणि प्रतिनिधी गृहात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे सिनेटमध्ये निवडून येताना म्हणजे सिनेटमध्ये प्रत्येक घटक राज्याचे 2 प्रतिनिधी आहेत, तर प्रतिनिधी सभागृह आहे तिथं मात्र तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व बहाल केलेलं आहे. म्हणजे तुमची लोकसंख्या असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला उमेदवार निवडून देता येतील प्रतिनिधी सभागृहात. ही एक तरतूद झाली. दुसरी तरतूद अशी आहे की गुलामांना प्रतिनिधित्व देताना त्यांची संख्या गोऱ्या लोकांच्या संख्येच्या 3/5 मानावे असे ठरले आहे. म्हणजे गुलाम पद्धत होती अमेरिकेत, त्या पद्धतीनुसार तेथील गुलाम जे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर गोऱ्या लोकांच्या लोकसंख्येच्या 3/5 मानावे असे ठरले. म्हणजे गोऱ्यांची संख्या जरी 5 असली तर त्यातली 3 नाही सॉरी काळ्यांची संख्या जरी 5 असली म्हणजे गुलाम जर 5 असले तर त्यांना 3 मतं देण्यात यावीत असं ठरलेलं आहे. म्हणजे गुलामांची 3 मतं आणि गोऱ्यांची 5 मतं असा एक ढळतं माप अमेरिकन राज्यघटनेमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतं. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला तडजोडीचं संविधानामध्ये वैशिष्ट्य पाहता येतं. त्यालाच आपण अमेरिकन संविधान ही एक प्रकारची तडजोड आहे असं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. यानंतर 14वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घटनात्मक मर्यादेचे तत्व. अमेरिकन संविधानाचं पुढचं हे 14वं तत्व म्हणजे घटनात्मक मर्यादेचं तत्व म्हणून ओळखलं जातं. म्हणजे याचा उल्लेख किंवा विश्लेषण करताना आपल्याला असं म्हणता येईल, घटना निर्मात्यांनी अमेरिकेच्या घटनेत घटनात्मक मर्यादेचे तत्व स्वीकारलेलं दिसतं. घटनेत सत्ता विभाजन, नियंत्रण व समतोल पद्धती इत्यादी तत्वांचा स्वीकार केलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि शासनाच्या निरंकुश अमर्याद सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटना निर्मात्यांची संघ सरकार व राज्य सरकार यांच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. शासनाचे व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण होऊ नये म्हणून काही प्रतिबंध घातले आहेत. उदाहरणार्थ सन्मानीय पदव्या देणे, घटक राज्यांनी परराष्ट्राशी तह करणे, गुलामगिरीला कायदेशीर मान्यता देणे असे अधिकार शासनाला दिलेले नाहीत. संघ सरकार व राज्य सरकार यांच्यावर बंधने लादण्याविषयीची तरतूद पहिल्या 10 घटना दुरुस्तीत केलेली दिसून येते. अमेरिकन नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यावर सरकारला आक्रमण करता येत नाही. जर असे आक्रमण झाले तर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार व्यक्तीला दिलेला आहे. यालाच घटनात्मक मर्यादेचं तत्व असं म्हटलं जातं. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे 15वं ते म्हणजे धर्मनिरपेक्ष. अमेरिकन राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य 15वं म्हणजे धर्मनिरपेक्ष संविधान आहे. म्हणजे अमेरिकन राज्यघटनेनं कोणत्याही धर्माला राष्ट्रधर्म म्हणून मान्यता अथवा महत्व दिलेलं नाही. आपण सुद्धा धर्मनिरपेक्ष आहोत, लक्षात ठेवायचं. सर्व धर्मांना समान मानून प्रत्येक व्यक्तीला त्याचे धर्म स्वातंत्र्य उपभोगता येईल. धर्म हा घटक विचारात घेऊन सरकार कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. तसेच सरकार एखाद्या धर्मावर बंदी घालू शकणार नाही. भारताप्रमाणेच अमेरिकन राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे राष्ट्र आहे. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, ज्यू, निग्रो, हिंदू अशा विविध धर्म प्रकारचे अमेरिकेमध्ये 28 कोटी लोक राहतात. आता सध्या अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे. आपले धार्मिक स्वातंत्र्य उपभोगताना हे लोक दिसतात. अशा पद्धतीनं अमेरिकन संविधान हे धर्मनिरपेक्ष तत्वाचा स्वीकार केलेला आहे.
हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल. यानंतर 16वं जे वैशिष्ट्य आहे आणि शेवटचं वैशिष्ट्य, 16वं आणि शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं. अमेरिकन संविधानात सर्वात जास्त महत्त्व व्यक्ती स्वातंत्र्याला दिसून येतं. संविधानात कायदा व व्यक्ती स्वातंत्र्य यात समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. व्यक्ती राज्यासाठी नसून राज्य हे व्यक्तीसाठी आहे, हे अमेरिकन व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्वाचं ब्रीदवाक्य किंवा वैशिष्ट्य पाहता येईल. बघा, व्यक्ती राज्यासाठी नसून राज्य हे व्यक्तीसाठी आहे, हे ब्रीदवाक्य व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देताना दिसून येतं. व्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. म्हणून संघराज्याने आणि राज्य सरकाराने म्हणजे घटक राज्याने अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच घटना निर्मात्यांनी सत्ता विभाजनाचे व नियंत्रण संतुलनाचे तत्व स्वीकारून प्रातिनिधिक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. अमेरिकेत संविधानात अध्यक्षीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला असून व्यक्तीच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिलेलं दिसून येतं. व्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा भाग समजण्यात आलेला आहे. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला विशेष महत्त्व दिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण 16 अमेरिकन संविधानाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. ही 16 वैशिष्ट्ये ही अमेरिकन संविधानाला मध्ये आपल्याला आढळून येतील आणि अमेरिका जे संविधान आहे ते जगात सर्वात श्रेष्ठ, सर्वात लहान जरी असलं तरी सर्वात श्रेष्ठ संविधान म्हणून ओळखलं जातं. त्याची आपण 16 वैशिष्ट्ये अशी पाहिलेली आहेत. मी आता इथं विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आता.